नमस्कार, मी अजय परसुरे. सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे सेलिब्रिटी गेस्ट आलेली आहे. ती म्हणजे कवयित्री, अभिनेत्री आणि गीतकार आणि माझी खूप चांगली मैत्रीण स्पृहा जोशी. स्पृहा, तुझं स्वागत आहे महाराष्ट्र वनमध्ये. थँक्यू. आणि तुझं आता इतकी चांगली मी तारीफ केलेली आहे, तर तू सुरुवातच कवयित्री आहेस. अभिनेत्री नंतर आपण नंतर बोलूया, पण कवयित्री आहेस, गीतकार आहेस. तर 4 ओळी तरी किमान आमच्या प्रेक्षकांना. तू 4 ओळी म्हणतोस त्यामुळे मी 4च ओळींनी सुरुवात चालेल आम्हाला. का कळेना दाटते डोळ्यात पाणी, मी खरे म्हणजे तशी दुःखात नाही. का कळेना दाटते डोळ्यात पाणी, मी खरे म्हणजे तशी दुःखात नाही. तेवढा ओल्या सरींनी घात केला, नाहीतर माझी तशी तक्रार नाही. क्या बात आहे. माझी तर काहीच तक्रार नाही आणि नाही म्हणून तर तू इकडे आलेली आहे. त्यामुळे खूप मस्त वाटतं तुझ्याशी. आणि आता 1 तासभर तुम्ही सुद्धा स्पृहाशी गप्पा मारू शकणार आहात. तिला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही विचारू शकणार आहात. त्यासाठी आमचा नंबर बघा, 0226111400 या नंबरवर फटाफट फोन करा. स्पृहा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. तेव्हा फोन फिरवा आणि पटापट प्रश्न घ्या. आपण स्पृहा सुरुवात करूया, कारण नवीन प्रेम हे असं जे काय आता झी युवावर सिरीज सुरू होणार आहे. एक ती सिरीजच म्हणावी लागेल की तुमचे जे काही सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या जोड्या आणि त्यांचे नवीन पात्र असलेले काय कहाण्या आहेत. आणि पहिलीच कहाणी स्पृहाची आणि सिद्धार्थ चांदेकरची सुरू होतीये. दुसरी पहिली वैभव आणि तेजश्रीची झाली, वाळूत नावाची कहाणी आणि सिद्धार्थची सोमवारपासून सुरू होतीये. काय आहे नक्की हे प्रेम? हे कारण आम्ही ऐकलं ते मुंबई टू गोवा प्रवास आहे. काय आहे ते नक्की? मला मुळात ही कल्पना खूप आवडली की अशा गोष्टी, प्रेमाच्या गोष्टी आहेत या सगळ्या, आणि वेगवेगळी नाती. आता प्रेम म्हटलं की आपल्याला एक ठराविक पद्धतीचंच प्रेम माहिती असतं, तर तसं नाही. वयाप्रमाणे, आयुष्यातल्या फेजेसप्रमाणे प्रेम करण्याची पद्धत पण बदलते किंवा संदर्भ पण बदलतात, रिलेशनशिप्स बदलत जातात. त्या सांगणारी ही सिरियल आहे किंवा सिरीज आहे असं आपण म्हणूया. आमची जी त्यातली गोष्ट आहे, माझी आणि सिद्धार्थची, ती जेव्हा मी पहिल्यांदा ऐकली तेव्हाच मला खूप मजा आली होती. कारण 2 म्हणजे एक उत्तर ध्रुव, एक दक्षिण ध्रुव अशी माणसं आहेत. ती मुलगी अत्यंत करिअरिस्टिक, फोकस्ड आणि स्वतःच्या कामावर भयंकर प्रेम असणारी अशी, आणि थोडीशी फ्रस्ट्रेटेड आहे आयुष्यात, तर तिला मजा करता येत नाही. आणि हा जो मुलगा आहे तो एक्झॅक्टली उलटा आहे. त्याच्यात एक वाचलं असं की तू भयंकर टेक्नोसेव्ही वगैरे आहे. हा, टेक्नोसेव्ही. ती सोशल मीडिया मॅनेजर आहे आणि त्यामुळे ती सतत एक तर ती लॅपटॉप आणि मोबाईल ह्याच्यावरती असते, ती ओरडत असते लोकांवरती, काम वेळच्या वेळेला झालंच पाहिजे असे असते. हा मुलगा तिला भेटतो आणि पहिल्यांदा अर्थात त्यांच्या वेगवेगळ्या स्वभावांमुळे भांडणं सुरू होतात आणि हळूहळू मग भांडण, मग त्यातनं मैत्री, मग त्यातनं ओळख होत जाणं एकमेकांची जास्त चांगली, आणि मग ते प्रेम होतं नाही होत, व्यक्त होतात ते नाही होत, असा तो फार सुंदर प्रवास आहे त्यांचा. आणि तो मुंबई टू गोवा हा प्रवास आहे. पण ही खरंच स्पृहा खऱ्या आयुष्यात तशी आहे का? म्हणजे नाहीये. मी खरंच तशी नाहीये. म्हणजे इतकं फोकस्ड राहून काम मला नाही करता येत. तसं करायला मला फार आवडलं असतं अशातलाही भाग नाहीये, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण आपण जे काम करतो ते त्याची मजा घेणं हे जास्त महत्वाचं आहे. श्वेताच्या आयुष्यात अनफॉर्च्युनेटली तसं होत नाही. तिला ते काम करत राहते. श्वेता म्हणजे जी व्यक्तिरेखा मी करते ती फक्त काम करत राहते. आणि जेव्हा तिला श्री भेटतो, म्हणजे सिद्धार्थ भेटतो, तेव्हा तो तिला तेच सगळं हळूहळू त्याच्या वागण्यातनं, त्यांच्या एकमेकांच्या बरोबर असण्यातनं समजावतो की ती एन्जॉयमेंट सुद्धा कुठेतरी कमी पडते, ती पाहिजे. मला एक तुमच्या जोडी जे प्रोमोज बघतोय त्याच्यामध्ये ही फ्रेश पेअर आहे असं वाटायला लागलंय. कारण कसं आहे की तुम्ही एकमेकांना ओळखता भरपूर, पण मला वाटतं इतकं काम नसेल केलं किंवा हे असं. गंमत काय आहे, आता आम्ही अग्निहोत्र नावाची मालिका केली होती खूप वर्षांपूर्वी, ज्याच्यामध्ये आम्ही आणि नंतर डायरेक्ट प्रेम वगैरे. हा, आणि तेव्हा आम्ही भाऊ बहीण होतो. आम्ही तो माझा भाऊ असतो धाकटा असं होतं. आणि नंतर आम्ही लॉस्ट अँड फाउंड नावाचा एक चित्रपट केला, ज्याच्यात आधी तो माझ्यावर प्रेमच करत नसतो. मला अख्खा पिक्चर मला हे त्याला कन्व्हिन्स करावं लागतं की बाबा रे प्लीज माझा विचार कर. आणि आता प्रेम आहे मध्ये मी त्याचं उट्ट काढते, कारण मी सतत त्याला वाईट बोलणार आहे, जरी ही प्रेमाची गोष्ट असली तरी सुद्धा. जे खरं आहे तेच चाललंय, म्हणजे एवढं काही त्याच्यामध्ये बदल नाहीये. पण ठीक आहे, आपण आता फोन घेऊया, कारण आता तुझ्या फॅन्सचे फोन यायला लागलेत. सिद्धेश नवी मुंबईतनं पहिला फोन आलाय. सिद्धेश, विचारा तुमचा प्रश्न काय. नमस्कार. बोला. दे धमाल या मालिकेची आठवण शेअर करावी, व तशाच लहान मुलांवर आधारित आता मालिका टीव्हीवर दिसत नाही, तर तशा मालिकांची गरज आहे का असं तुम्हाला वाटतं का?
वा, मला निश्चित असं वाटतं, कारण प्रत्येक ऑडियन्ससाठी काहीतरी कार्यक्रम असला पाहिजे या मताची मी आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो लहान मुलांना की तुम्ही हा कार्यक्रम बघू नका, तो कार्यक्रम बघू नका, आणि त्यावेळेला आपण त्यांच्यासमोर 24 तास समजा टीव्ही लावून ठेवणार असू, तर त्यांच्या मनोरंजनाची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे एस्पेशली अशा मालिकांची फार गरज आहे. मी या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छिते पुन्हा एकदा की प्लीज याचा सिरियसली विचार करा, कारण आपण लहान मुलांना जितकं वेड्यात काढतो तितके ते नसतात. ते खूप शहाणपणाने सगळ्या गोष्टी बघत असतात, त्यांचे विचार असतात, कल्पनाशक्ती खूप प्रचंड असते. त्यामुळे त्यांना आवडतील असे कार्यक्रम होणं, तसं लिखाण होणं हे खूप जास्त आवश्यक आहे. आणि आम्ही लकी होतो किंवा आमची पिढी लकी होती की आम्हाला दे धमाल सारखी एक मालिका बघायलाही मिळाली, करायलाही मिळाली. तीच धमाल केलीस तू, त्यामुळे फॅन्स तुला फोन करतायत. भिवपुरीवरनं पंकज बोलतायत. पंकज, विचारा तुमचा प्रश्न काय. पंकज, विचारा तुमचा प्रश्न, सलग बोला. हॅलो. हा, बोला बोला. कट झाला त्यांचा फोन. पण तू जो विषय काढलास, त्यांनी जे सांगितलं की लहान मुलांचा त्याच्यावर फोकस असला पाहिजे, पण तुला असं वाटतं का सध्या, कारण तू म्हणतेस आता आव्हान करतेस हे सगळं, पण सध्याच्या या डेली सोपच्या या सगळ्या गोष्टीत लहान मुलांकडे किंवा लहान मुलं जी कार्टून्सकडे वळाली आहेत, जे आपण नेहमीची ओरड आहे, पण लहान मुलांसाठीची सिरियल होणं आता नाही शक्य का? ते शक्य होत नाही. तुला काय वाटतं, कारण तू त्या सगळ्यामधनं, म्हणजे मला असं वाटतं की हा प्रत्येक चॅनलच्या आर्थिक गणिताचा सुद्धा भाग असू शकतो, किंवा त्यांची रिसर्च टीम असते मोठी, म्हणजे त्यामुळे तेही हा सगळा अभ्यास करतच असतील. मला असं वाटतं की प्रेक्षकांकडनं सुद्धा हा रेटा येणं गरजेचं आहे. कदाचित त्यांच्या असं लक्षात आलं की हे हवं आहे प्रेक्षकांना आपल्या, तर कदाचित अशा मालिका पुन्हा चालू होतीलही, किंवा अगदीच जे डेली सोप होते आपल्याकडे आता, जशी आमची प्रेम हे आहे, ही एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आहे की ह्या एका एपिसोडमध्ये एक गोष्ट संपते. कदाचित डेली सोप मधला जो कंटाळवाणा भाग आहे तो याच्यात टाळला जाऊ शकतो, कारण एक लिमिटेड गोष्ट आपल्याला ठराविक एपिसोड मध्ये मांडून पूर्ण करता येते. सो प्रेक्षकांकडनं समजा अशा पद्धतीची मागणी गेली तर कदाचित हे होईल, आणि ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मागण्या वाढतायत. कोल्हापूरवरनं किरण जाधव बोलतायत. किरण, विचारा तुमचा प्रश्न काय. नमस्कार. बोला बोला. स्पृहा, मी आता प्रेमी तुमची मालिका येते, म्हणजे सिरियल मध्ये एक भाग येतोय, तर त्याबद्दल तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. आणखीन आपण ट्विटर गटावरती आला होता, त्यावेळी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की मला तुमची एक कविता तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल. मी आपल्या कार्यक्रमाची सुरुवातच खरं तर मध्ये बघितलं मागे कुहू कुहू तुझ्या कॅरेक्टरचं. वा, थँक्स. आपल्या कार्यक्रमाची सुरुवातच माझ्या चारोळीने केली होती, पण मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक छोटीशी कविता ऐकवते. तुला वाचून काढावे जरासे पुस्तका आयसे, हळव्या खुणेचे कोपरे दुमडून ठेवावे, पुसटशी ओळखीची होत जावी गोष्ट एखादी, मग त्या सरावून अक्षरांनी श्वास माळावे. क्या बात आहे, क्या बात है. आता अशा भरपूर येणार आहेत कविता. पण हे जे तू ट्विटरवरती किंवा तुमचं जे लोपामुद्रा हे तुझ्या डोक्यात कसं काय आलं? म्हणजे हे तुमच्या सगळ्यांचं एकत्र काही हे होतं की तुला असं वाटत होतं की हे जर केलं तर हे चांगलं व्हायरल होऊ शकतं? नाही, मी खरं सांगू का, आधी हा प्रयत्न मी जेव्हा सुरू केला तेव्हा हा फक्त माझ्या पुस्तकाचं प्रमोशन करण्यासाठीचा प्रयत्न होता, की मला माहिती होतं की एक पुस्तक आता मी लिहिलेलं येणार आहे, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, ते त्यांना माहिती व्हावं. पुस्तकाचं प्रकाशन झालं तोपर्यंतच त्या पेजला जवळपास 1000 ते 1500 लाईक्स मिळालेले होते. आणि मग मला लक्षात आलं की एवढा समजा एक समूह आपल्याकडे आहे, तर आपण मग हे वाया नाही घालवता का? मग आता आपण एक सस्टेन्ड ह्याच्यासोबत काही ऍक्टिव्हिटी करू शकतो का? आणि मला खूप अभिमान आहे माझ्या टीमचा, जी माझ्याबरोबर यासाठी काम करते. मंदार फडके, उदय कर्वे, अमृता कुलकर्णी, सचिन दळवी आणि विकास गांजवे. मी यांच्याशिवाय हे करू शकले नसते, कारण अगदी कविता शोधण्यापासनं ते आज पोस्टर्स बनवण्यापर्यंत आम्ही आतापर्यंत जवळपास गेल्या 1.5 वर्षात 650 पेक्षा अधिक पोस्टर्स रोज प्रस्तुत केलेली आहेत लोपामुद्रावरनं. आणि त्यानिमित्ताने काय होतं, एक कविता तुम्हाला वाचायला मिळते, ती एक कविता ज्यांना आवडते ते कदाचित तशा आणखीन कविता वाचायची त्यांच्या मनात इच्छा निर्माण होते, आणि हे छान चक्र तयार होत राहतं. चांगलं आहे. आणि हे खूप वेगळी कन्सेप्ट आहे खरं म्हणजे, कारण की ऑनलाईन लोकांना वाचायला मिळते. म्हणजे आपण काय होतं, आत्ताच्या आपल्या गडबडीमध्ये प्रत्येकाला पुस्तक हातात घेऊन वाचायला मिळेल याची
म्हणजे वेळ नसतो तितका. पण प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, प्रत्येकजण सतत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम बघत असतो. तर आम्ही असं ठरवलं की मग आपण त्यांच्या हातात जाऊया. पुढचा फोन घेऊया आपण. पुण्यावरनं अभिजित कुलकर्णी बोलतायत. अभिजित, विचारा तुमचा प्रश्न काय. नमस्कार. बोला. स्पृहा जोशींना मला प्रश्न विचारावासा वाटतो. आपली आवडती मराठी सिरियल कोणती? वा, तुझी आवडती मराठी तू नाही केलेली. माझी आवडती मराठी सिरियल आतापर्यंत मला सगळ्यात जास्त आवडली होती प्रपंच, झोका, श्रीयुत गंगाधर टिपरे. या माझ्या खूप जास्त आवडत्या सिरियल्स आहेत. आणि मी आहे तशासाठी म्हणते कारण त्या अजूनही तितक्याच ताज्या आहेत, त्या जुन्या नाही झाल्यात माझ्या दृष्टीने. आत्ता खरं तर अशी परिस्थिती आहे की मला बघायला नाही मिळत आहे टीव्ही, पण तरी सुद्धा अनिता दाते आणि अभिजित खांडकेकर हे दोघंही माझे खूप जवळचे मित्र आहेत, त्यामुळे त्या दोघांसाठी म्हणून माझ्या नवऱ्याची बायको कधी कधी बघितली जाते आणि मजा येते मला. पण मग ह्याच्यातच या प्रश्नात अजून एक उपप्रश्न असा आहे की जे तू आता म्हणतेस की प्रेम हे सारखी जी एक कन्सेप्ट आली जी कमी दिवसाची आहे, पटकन करता येते, स्क्रिप्ट पण चांगली होती, व्यक्तिरेखा पण सुंदर होती, तर तुला असं वाटतं का की म्हणजे डेली सोपना विरोध नाहीये, पण हे प्रपंच, झोका ह्या ज्या कन्सेप्ट होत्या की शॉर्ट बट स्वीट आणि लोकांना एकदम आपल्याशा वाटणाऱ्या, या कन्सेप्ट पुन्हा याव्यात? मला मनापासून असं वाटतं आणि थँकफुली मी खूप अभिमानाने सांगते की एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, या मालिका ह्या त्याच धर्तीवरच्या मालिका होत्या ज्या मला करायची संधी मिळाली. आणि सुरुवात करतानाच आम्हाला माहिती होतं की 8 महिन्यात हे संपणार आहे ही मालिका. सो त्याचा एक ठरलेली सुरुवात त्याची आणि ठरलेला शेवट ह्याची आम्हाला सुरू करताना मालिका कल्पना होती. त्यामुळे अर्थातच प्रेक्षकांनी कधी संपणार असं विचारण्यापेक्षा का संपली हे जे फिलिंग येतं ना, एक अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा, टू बी व्हेरी ऑनेस्ट, म्हणजे त्रयस्थपणे बघायला गेलं तर आज एका लग्नाची दुसरी गोष्ट असेल, तिसरी गोष्ट असेल, याचे सीझन्स लोक अजूनही बघतात. युट्यूबवर जाऊन लोक सर्च करून बघतात आणि यातच त्यांचं यश आहे. किंबहुना ते ठराविक भागांमध्ये संपणं, यामध्ये कोणालाच रटाळपणा येत नाही, कोणालाच कंटाळा येत नाही आणि ते क्रू असा घट्ट टिकून राहतो. याच्यावर मला बोलायचं आहे, पण एक फोन आलाय. पंकज, परत फोन आलाय पंकज यांचा भिवपुरीवरनं. पंकज बोला, मला काय म्हणायचं आहे? नमस्कार. तुम्हाला येणाऱ्या सिरियलसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा मोरया चित्रपट मला खूप आवडला. त्यातील संतोष जोरकरांसोबतचा अनुभव कसा होता तुमचा? वा, माझी पहिली फिल्म होती मोरया. खऱ्या तशी दुसरी, पण हिरोईन म्हणून पहिली. त्यामुळे माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. माझ्यासाठी तो सेटअप नवीन होता, कारण मी परत अनेक वर्षांनी काम करायला लागले होते. माझं कॉलेज संपल्यानंतर मी 2 वर्ष अभ्यास केला आणि मग असं लक्षात आलं की नाही, आपल्याला अभिनय क्षेत्रातच काहीतरी करायचं आहे. आणि त्यानंतर मिळालेली ही पहिली संधी होती, त्यामुळे माझ्यासाठी मोरया कायमच स्पेशल राहील. सो अवधूत गुप्ते यांचे सुद्धा आमचे दिग्दर्शक, या निमित्ताने मी आभार मानते. संतोष खूप छान, मुळात तो अभिनेताही खूप चांगला आहे, त्याची कॅरेक्टरची समज ही खूप उत्तम आहे, त्याला काय करायचं असतं ते त्याचं ठरलेलं असतं आणि सहकलाकार म्हणूनही तो खूप उत्तम आहे. त्यामुळे आम्ही मजा करत काम केलं, खूप एकमेकांसोबत खूप धमाल केली आणि त्यामुळेच तो हिट झाला. साताऱ्यावरनं आरती बोलतायत. आरती, विचारा तुमचा प्रश्न काय. हॅलो. बोला. हाय, माझा प्रश्न असा आहे की प्रेम ही सिरीज करताना तुझा अनुभव कसा राहिला? कसा होता तुझा अनुभव? वा, मला खूप मजा आली. पुन्हा एकदा मी तेच सांगेन, एकतर ही 2च भागांची गोष्ट आहे, त्यामुळे आम्ही 4च दिवस शूटिंग केलं आणि मी आणि सिद्धार्थ आम्ही खूप चांगले मित्र आहोत अनेक वर्षांपासूनचे. त्यामुळे खूप धमाल, टाइमपास, हसाहशी. त्यात आमचे दिग्दर्शक आहेत विशाल इनामदार, ते स्वतःही तितकेच धमाल आणि टाइमपास असल्यामुळे सतत किस्से, काहीतरी गप्पा, ख्या खी खूप खादाडी सेटवरती, कारण आम्हाला सगळ्यांना भयंकर, आम्ही खवय्ये आहोत. त्यामुळे या सगळ्यांना जेव्हा आम्हाला थोडासा वेळ मिळाला तेव्हा आम्ही या मालिकेचं शूटिंग करून टाकलं. पण खूपच मजा आली. खरंच आमच्यासाठी हा फार स्पेशल अनुभव असेल, कारण मी आणि सिद्धार्थ आम्ही दोघंही, आम्हाला असं वाटतंय की आम्ही पूर्ण न्याय द्यायचा त्या गोष्टीला प्रयत्न केलाय. आणि खरंच श्री आणि श्वेता, आता तुम्ही बघाल एपिसोड सोमवार मंगळवार, त्यामुळे मला
मी वाट बघेन तुमच्या ह्यानंतरच्या उत्तराची, की आणि तुम्हाला कसा हे वाटला म्हणजे हे रेकॉर्ड ब्रेक प्रेम असेल की 2 भागात हे प्रेम झालं. हा, आणि आधी पहिल्या एपिसोड मध्ये खूप भांडण झालं, दुसऱ्या एपिसोड मध्ये लगेच प्रेम झालं आणि ती संपलं सुद्धा. म्हणजे इतकं रेकॉर्ड ब्रेक प्रेम आहे. पुढचा फोन घेऊया आपण. जुन्नरवरनं अजित हांडे बोलतात. अजित, विचारा तुमचा प्रश्न काय. अजित, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. हा, तुमच्या टीव्हीचाच आवाज आला त्यामुळे आपल्याला तो नाही घेता येणार आहे फोन. पण हे जे आपण म्हटलं आता त्याच थोड्याशा प्रश्नाकडे मागे येतो मी, जे आपण 13 भागांच्या एपिसोड किंवा ह्याच्याबद्दल जे म्हणत होतो. पण सध्या तुम्हाला याच्यात बरं वाटतं का? म्हणजे ॲज अ अभिनेता अभिनेत्री म्हणून किंवा कलाकार म्हणून तुम्ही आता या चॉईसकडे जाता का की थोडंसंच काम करूया, अडकूया नको या महा एपिसोड्समध्ये किंवा या महामालिकांमध्ये, असं तुम्हाला असं वाटायला लागलंय का? मला असं वाटतं म्हणजे खूप सारे प्रोजेक्ट्स करता येतील आपल्याला, एका ठिकाणी अडकून नाही राहू. मला असं वाटतं की हा खूप पर्सनल चॉईसचा भाग आहे. म्हणजे अभिनेते किंवा अभिनेत्री म्हणून सुद्धा प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. मला नाटक करायला आवडतं, मला सिनेमा करायला आवडतो, किंवा वैयक्तिक मी स्पृहा म्हणून मला एकच काम खूप दिवस करत राहायचा कंटाळा येतो. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की कमी भागांची मालिका असावी, किंवा ते खूप दिवस, खूप महिने, खूप वर्ष चालूच आहे असं होऊ नये. हा माझा चॉईस आहे. पण असं पण वाटतं एकसुरीपणा येतो म्हणून. हा, म्हणजे आणि तो टाळणं सुद्धा. आता मालिका मीही एका मागोमाग एक करत होते, पण त्यावेळेला मी नाटकही करत होते त्याच्या जोडीला, त्यामुळे मी तो एकसुरीपणा टाळू शकले. पण पुन्हा एकदा मी जसं मगासपासून तेच म्हणते की हा खूप वैयक्तिक चॉईसचा सुद्धा भाग आहे. तुम्हाला कुठल्या पद्धतीचं काम करायला आवडतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत. कारण कितीही म्हटलं तरी हे सांगायलाच पाहिजे की हा आमचा सुद्धा जॉब आहे, ही आमची सुद्धा एका अर्थी पाहायला गेलं तर नोकरी आहे. त्यामुळे ज्यांचं घर त्याच्यावर अवलंबून आहे किंवा ज्यांची ती पहिली प्रायोरिटी आहे त्यांनी तसा विचार करणं. आणि टेलिव्हिजन वरती खूप सस्टेन्ड काम तुम्हाला मिळतं, त्यामुळे त्यांचा तो चॉईस असणं सुद्धा तितकं स्वाभाविक आहे असं मला वाटतं. पण मला पर्सनली विचारशील तर माझा चॉईस आहे की वेगवेगळं काम करत राहायला मिळावं, वेगवेगळी व्यक्तिरेखा वेगवेगळ्या अनुभवता याव्यात, एक्सप्लोअर करता यावं जास्तीत जास्त. हे खूप चांगलं आहे, मला हे आवडलं आहे. कारण की तुझं म्हणणं बरोबर आहे की पर्सनल आहे, प्रत्येकाचं वैयक्तिक गोष्ट आहे. पण हे फार कमी जण सध्या दिसतात असं विचार करताना, पण तो त्यांचा प्रश्न आहे. आपण पुढचा फोन घेऊया. ठाण्यावरनं सतीश बोलत आहेत. सतीश, विचारा तुमचा प्रश्न काय. हॅलो, नमस्कार सर. बोला बोला बोला. माझा प्रश्न असा आहे की मॅडमला अभिनयाचा वारसा आई वडिलांकडून मिळालेला आहे का, की त्यांनी स्वतः प्रयत्नपूर्वक अभिनयाचं करिअर केलंय? नाही, अभिनयाचा भरपूर प्रयत्न करून त्यांना हा अभिनय गवसलेला आहे असं. मला माझे बाबा खूप उत्तम अभिनय करायचे. म्हणजे ते रुपारेल कॉलेजमध्ये होते आणि तिथनं ते इंटर कॉलेजिएट करायचं. नाही, त्यांच्या वेळेला कथा कथिका असं काहीतरी एक नाटक होतं, किंवा शतकावली नावांचं एक नाटक होतं ज्याच्यात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती, आणि अगदी INT प्राइज विनर वगैरे ते होते. पण त्यांना अनफॉर्च्युनेटली त्यांना करिअर म्हणून या क्षेत्रात नाही येता आलं. पण हा वारसा त्यांच्याकडनं आला असं म्हणू शकतो. प्रभाव नाहीये, पण त्यांच्या सजेशन्स असतात. म्हणजे अजूनही ते मला सांगतात की तुझं थ्रो नीट नाहीये, तू लाईट नीट घेत नाहीस वगैरे. ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या ते अजूनही माझ्याशी डिस्कस करतात नाटक. आणि प्रत्येक काम माझं खूप खूप नीट आणि चोखंदळपणे बघतात. वा, काय म्हणजे घरातच एक लपलाय परीक्षक. चांगलं आहे. नांदेडवरनं संदीप देशमुख बोलतोय. संदीप, विचारा तुमचा प्रश्न काय. हॅलो मॅडम. नमस्कार. बोला बोला. मागे तुमचा एक फोटो अपलोड झाला होता थोडासा, तो अनेकांना म्हणजे त्यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या. निश्चितच तुमचं त्यामुळे मन दुखावलं असेल. त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आणि दुसरा एक क्वेश्चन असा होता की तुम्ही मागे महाभारतातल्या एका सिरियलवर एक छोटंसं तुमचं एक आर्टिकल आलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही दुर्योधनाला थोडंसं वेटेज दिलं होतं. त्या संदर्भात थोडंसं विचार व्यक्त करायला होते. दोन्ही इंटरेस्टिंग प्रश्न, खूप इंटरेस्टिंग प्रश्न त्यांनी विचारले. निश्चितपणे जेव्हा एखाद्या फोटोवरती किंवा लोक कमेंट करतात
तेव्हा मन दुखावलं जाणं हे फार स्वाभाविक आहे. मी काय संत नाहीये कोणी, मी अत्यंत नॉर्मल माणूस आहे. त्यामुळे जसं कौतुक झाल्यानंतर मला आनंद होतो तसंच टीका झाल्यानंतर मला वाईटही वाटतं. पण मला असं वाटतं की हा माझ्या कामाचा भाग आहे. म्हणजे टीका आणि कौतुक हे दोन्हीही या कामाच्या ते नाण्याच्या दोन बाजू जसं आपण म्हणतो तशा आहेत. त्यामुळे जितक्या फ्रँकली मी कौतुक ऍक्सेप्ट करते तितक्याच ग्रेशियसली मला टीका ऍक्सेप्ट करणंही गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडिया हा फॅक्टर असा आहे जिथे लोक तुम्हाला पर्सनली समोरासमोर येऊन भेटत नाहीत. त्यामुळे अनेक लोक असे असतात जे इथे न्यूसन्स क्रिएट करायलाच बसलेले असतात. अनेक कमेंट्स अशा असतात ज्या मुद्दामूनच केलेल्या असतात. सो त्याकडे दुर्लक्ष करणं हा त्यातला एक खूप मोठा भाग असतो आणि तेवढं तुमचं डोकं तुम्हाला ताळ्यावर ठेवायलाच लागतं. दुसरी गोष्ट, इमेज बद्दलचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा प्रत्येक ऍक्टरला असं वाटत असतं की कुठल्याच एका पद्धतीच्या रोलमध्ये त्याने अडकून पडू नये किंवा एकाच पद्धतीच्या इमेजमध्ये त्याने अडकून पडू नये. मी तरी आतापर्यंत माझ्याकडनं जाणीवपूर्वक प्रयत्न केलाय की आधीच्या प्रत्येक कामापेक्षा पुढचं काम हे काही ना काही प्रमाणात तरी वेगळं असावं. मला असं वाटतं की हा सुद्धा त्यातलाच एक भाग होता. काही लोकांना ते आवडलं, काही लोकांना ते नाही आवडलं. यावरून मी त्या ठिकाणी तो पॉज होतो माझ्यासाठी विषय. सो मला जी मतं मांडायची होती ती मी माझं मांडून झालं. मी तो फोटो टाकला, माझ्या लेखी तो विषय तिथे संपला. आता त्याच्यानंतरची चर्चा होणं ही खूप स्वाभाविक गोष्ट होती. आणि मी जसं म्हटलं की जेव्हा अनेक हजार लाईक्स आल्यानंतर मला जर आनंद होतो तर अशा पद्धतीच्या टीकेला सुद्धा मी तशाच पद्धतीने तोंड दिलं पाहिजे. पण त्याची चर्चा तिथे करण्यात मला रस वाटत नाही. पण एक तो असाही जो सूर असतो, कारण मी मुद्दामून हा प्रश्न विचारतो कारण अजून ते क्लिअर व्हायला पाहिजे सगळ्या प्रेक्षकांना, की तो असाही सूर असतो की मग स्पृहाने एक खूप इमेज असलेलं काम केलेलं आहे आणि आता ती असं अचानक फोटो टाकते, असाही सूर निघाला होता. पण त्याला तू कसं बघतेस? हा सूर निघणं खूप स्वाभाविक आहे असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीचं, मी परत तेच म्हणते की प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातनं बघत असतो आणि आपलं मत हे बरोबर हे प्रत्येकालाच वाटत असतं. फक्त माझं इतकंच म्हणणं आहे की तुमचं जसं एक मत आहे तसं समोरच्याचं एक मत आहे. सो आपण सगळेजण एकमेकांच्या मतांचा आदर करूया आणि पुढे जाऊया. कारण मी कधीच एकाच पद्धतीच्या भूमिका करणार नाही, काहीही झालं तर. मी एक ऍक्टर आहे, हा जॉब आहे माझा आणि त्यामध्ये जितकं स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर करता येईल तितकं मी करायचा प्रयत्न करणारच. दुसरी गोष्ट, याचा अर्थ असा आहे का की मी फक्त काहीतरी वेगळे फोटोज टाकत राहून पॉप्युलॅरिटी मिळवण्याचा एक वेगळा प्रयत्न करते? तर तसं नाहीये. मला माहिती आहे मी आत्ता काय करते किंवा कुठल्या दिशेने चालले. सो हा प्रश्न विचारलात तुम्ही, त्याबद्दल आधी तुमचे आभार. आणि त्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार ज्यांनी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठल्याही पद्धतीच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचवल्या. कारण त्यामुळे मलाही एक आरसा दिसतो की आत्ता समाजात माझ्याबद्दलचं मत काय आहे, लोकांना माझ्याबद्दल काय वाटतंय आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मला माझे पुढचे डिसिजन्स घेताना मदत, फायदा सगळं होणार आहे. क्या बात आहे. तुझ्या मतांचा आदर करूया आणि पुढे जाऊया आणि एक छोटासा ब्रेक घेऊया. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही फोन करा फटाफट. 02261112400 हा आमचा नंबर आहे. पुढचा अनेक वेळ आपल्याबरोबर स्पृहा आहे आणि ती सगळ्या प्रश्नांना उत्तरं देते. तुमचे जे काही प्रश्न असतील ते नक्की विचारा. पण आता घेऊयात एक ब्रेक. पाहत राहा महाराष्ट्रावर. तर सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याबरोबर स्पृहा जोशी आहे आणि स्पृहा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते. फोन पण याला सुरुवात झाली. स्पृहा, आपण पहिला फोन घेऊया. वरळीवरनं प्रशांत गायकवाड बोलत आहेत. प्रशांत, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी प्रशांत गायकवाड बोलतो वरळीवरून. मला हे विचारायचं आहे का लहानपणापासून तुम्ही एवढं लहानाच्या याच्यापासून भूमिका करत आजपर्यंत इथपर्यंत राहिलात, पण याच्यासाठी तुम्हाला कोणाचं सहकार्य मिळालं का? गुरु वगैरे तुम्हाला कोण लाभले असतील? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्यात एक सिरियल पैकी सगळ्यात आवडता दिग्दर्शक कोणता? आणि तुमचं हे जे बालभूमिका जे करत आलात आजपर्यंत, तर कशा पद्धतीचं तुम्हाला तुमच्या गुरुचं सहकार्य मिळालं? खूप प्रश्न दडले. मला तू लहानपणापासून लहान भूमिका करत होतीस, हे महत्वाचं. पहिला आणि तिसरा प्रश्न एकत्र जाणार आहे, त्याचं एकत्र उत्तर देते. लहानपणापासून काम करायला मी सुरुवात केली. मी दुसरीत असताना माझं पहिलं नाटक केलं होतं. बालनाट्य होतं दिनूचं बिल नावाचं. त्यातली दिनूची भूमिका मी केली होती आणि
ती करायची संधी देणाऱ्या माझ्या ज्या गुरु होत्या, आमच्या सगळ्यांच्याच गुरु आहेत त्या, विद्याताई पटवर्धन, त्यांचं मी नेहमीच, मी काहीही माझ्या अभिनय कारकिर्दीविषयी समजा बोलत असेल तर मी त्यांचं नाव कंपल्सरी घेणार. जी माणसं रुपारेल रुयामध्ये जातात किंवा बालमोहनमध्ये जातात त्यांच्या गुरु या विद्या पटवर्धन. हो, कारण त्यांनी माझ्या आईला शिकवलंय, मावशीला शिकवलंय, मला शिकवलंय, माझ्या धाकट्या बहिणीला शिकवलंय. सो त्या ग्रेट आहेत, म्हणजे त्या अजूनही शाळेत जाऊन मुलांना शिकवतात नाटक करायला, अभिनय करायला, किंवा खरं तर अभिनय नाही करायचा हे शिकवतात. की त्यांनी आम्हाला पहिलं हे सांगितलं होतं की खोटं खोटं काही करायचं नाही, आपलं आपण जसे असतो तसंच ते वाटलं पाहिजे, किंवा ते कॅरेक्टर जसं असतं तसंच ते खरं वाटलं पाहिजे. सो त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मला या सगळ्या माझ्या प्रवासात आहे. सो त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि तो दुसरा प्रश्न होता की त्या ज्या तू मालिका गेल्यास त्याच्यामधला कुठला दिग्दर्शक मला सगळ्यात कोण आवडलं? विनोद लव्हेकर हा माझा सगळ्यात आवडता दिग्दर्शक आहे, कारण मी कामही खरं तर सगळ्यात जास्त त्याच्याच बरोबर केलंय. अग्निहोत्र, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, हे सगळे मोठे मोठे जे माझ्या आयुष्यातले टप्पे आहेत त्याचा तो साक्षीदार आहे. त्यामुळे विनोद दादा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. ऍक्टिंग मधले बारकावे, तो मुळात स्वतः खूप चांगला अभिनेता आहे, त्यामुळे त्याला ते बारकावे, प्रत्येकाच्या स्ट्रॉंग पॉइंट्स, वीकनेस काय आहेत ते समजून घेऊन त्या पद्धतीने तो मदत करतो एक 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 सीन फुलवायला. आणि तो बादशाह आहे कॉमेडी, टायमिंग आणि सिरियस, वल्नरेबल आपण ज्याला म्हणतो ना, एक असं वल्नरेबल असलं पाहिजे ऍक्टरनी, तर त्याचा तो बादशाह आहे. त्यामुळे कित्येक वेळेला नुसतं त्याच्याकडे बघत राहणं हेच खूप असतं. म्हणून तर नावातच आहे विनोदकर पण लवकर असं त्याच्या लवकर. मी पुढचा फोन घेतो. अहमदनगर वरनं पूजा बोलतायत. पूजा, विचारा तुमचा प्रश्न काय? माझा प्रश्न हा आहे की तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या भूमिका केल्यात, पण त्यातली तुम्हाला तुमची आवडलेली भूमिका कोणती? असं सांगणं खरंच, असं सांगणं अवघड आहे, खरंच सांगते, पण तरीही आता चॉईसच करायचं. पण मी ना त्याला एक वेगळा असा ट्विस्ट प्रश्न विचारतो की अशी एखादी तू भूमिका केली आहेस आणि ती, आपण ते व्यावसायिक यश अपयश म्हणतो, पण ती भूमिका नाही बाबा लोकांपर्यंत पोहोचली असेल किंवा ती नाही एवढी पण ती तुला फार आवडली जेव्हा तिची स्क्रिप्ट वाचली असेल, जेव्हा अशी वेगळी भूमिका सांग. मला असं वाटतं त्या क्रायटेरियाने बघायचं झालं तर लॉस्ट अँड फाउंड नावाचा जो चित्रपट आम्ही केला होता त्यातली माझी भूमिका मला खूप मनापासून आवडली होती. कारण मी एक नैना नावाच्या मुलीचं मी कॅरेक्टर केलं होतं आणि मला करण्यासारखं त्यात खूप काही होतं. ती जेव्हा आम्ही पहिल्यांदा वाचली होती तेव्हाही आम्हाला ते खूप आवडलं होतं. आणि ज्यांनी ज्यांनी ते फिल्म पाहिली त्या सगळ्यांना माझं काम आणि ते कॅरेक्टर हे दोन्ही खूप आवडलं. पण कसं असतं बघ स्पृहा, ज्या भूमिका गाजतात त्याची चर्चा होते, हे नेहमीच आहे. पण असं तुम्हाला नंतर कधी, म्हणजे फ्रस्ट्रेशन असं नाही म्हणणार, पण वाईट वाटतं की अरे जी मला आवडली आहे ती प्रेक्षकांना का नाही आवडत? प्रेक्षकांना का नाही आवडत पेक्षा मला फ्रस्ट्रेशन याचं होतं की अरे हे पोहोचू तर दे त्यांच्यापर्यंत, हे जास्त दुःख असतं की खूप मनापासून. आणि त्याच्यासाठी फक्त आम्हीच नाही तर जवळपास 100-150 लोकांच्या टीमने मेहनत केलेली असते, खूप दिवस खूप खूप काम त्याच्यावरती झालेलं असतं. आणि मग असं वाटतं की अरे यार टीका करायची तर करा, पण आधी पोहोचू तर दे त्यांच्यापर्यंत. हे दुःख जास्त मोठं असतं. कोल्हापूरवरनं रणजित जाधव बोलतायत. रणजित, विचारा तुमचा प्रश्न काय? हॅलो. हा, ते तुमचा टीव्हीचा आवाज बंद करा. टीव्हीचा आवाज कमी. आणि कोल्हापुरी थाटात तुमचा सलग प्रश्न विचारा. हॅलो सर. 2 मिनिटं सर. हा, नाही आम्ही होल्डवर राहतो, तुम्ही विचारा. आवाज कमी करते. त्यांनी कोल्हापुरी थाटाप्रमाणे त्यांनी काही आवाज बंद केलेला नाहीये. पण आपण विषय पुढे घेऊन जाऊया की तू नाटक पण सोडलेलं नाही. असं नाही की बाबा तू सिरियलच केल्यास, तू सिनेमा केलास, त्याच्यानंतर सध्या नाटक पण तुझं खूप सुंदर सुरू आहे. काय वाटतंय, म्हणजे तू असं ठरवलंयस की एक नाटक एक वर्ष असं करणार आहेस की काय, म्हणजे नक्की? असा प्रयत्न आतापर्यंत करत आले होते की एक नाटक 1 वर्ष, म्हणजे तितका त्याला वेळ दिला पाहिजे. कारण जेव्हा आपण नाटक करतो तेव्हा पुन्हा एकदा मी जसं मगाशी म्हटलं की त्याच्यात खूप लोकांच्या खूप गोष्टी इन्व्हेस्ट झालेल्या असतात, तुमची स्वतःची खूप मेहनत गेलेली असते, जवळपास 1.5 महिना तालीम केलेली असते. मग एक नाटक सुरू करायचं, मग मध्येच ते बंद करायचं, ह्या मताला मी सपोर्ट नाही करत. त्यामुळे मग एक छान त्याचे प्रयोग झाले पाहिजे, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे.
त्यांच्या प्रतिक्रियांनी आणखीन हुरूप आलेला असतो. आणि आत्ता तर खूपच छान चालू आहे. आता नाही म्हणजे तू जे म्हणतेस ना की मी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा निवडते, मला ते आवडतं, हे तुझं नाटकामध्ये जास्त आहे असं मला पर्सनली वाटतं. कारण समुद्र आणि डोंट वरी बी हॅपी बघितल्यानंतर असं वाटतं की डोंट वरी बी हॅपी मध्ये ही स्पृहा नाहीये जे तिने निवडलंय. हा तीच खरं तर मजा आहे. कारण समुद्रमधली नंदिनी असेल किंवा डोंट वरी बी हॅपी मधली प्रणोती असेल, त्यातल्या त्यात प्रणोती माझ्या जवळ थोडीशी जाणारी आहे, पण तरी सुद्धा या इतक्या टोकाच्या व्यक्तिरेखा होत्या. किंवा नांदीमधली ती माधवी नावाची एक व्यक्तिरेखा होती. ह्या तिन्ही व्यक्तिरेखा एकमेकांपासून कम्प्लिटली वेगवेगळ्या होत्या. आणि ऍक्टर म्हणून आता जेव्हा रोज उठून मी प्रयोग करते तेव्हा मला लक्षात येतं की हे रोज करणं आणि रोज त्या पद्धतीने उतरवणं ही खूप जास्त कठीण आहे. वरवर बघायला जरी ते खूप सोपं वाटलं किंवा प्रणोतीच्या कॅरेक्टरच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की अरे ठीकच आहे ना, हे सोपं कॅरेक्टर आहे, तर ते सोपं नाहीये. कारण त्यातला सोपेपणा टिकवून ठेवणं आणि हे फिलिंग तुम्हाला येणं की हे सोपं आहे, ही सगळ्यात कठीण गोष्ट होती माझ्यासाठी त्यातली. आणि आय एम ग्लॅड की ते तशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतंय, चांगलं पोचतंय, हे महत्वाचं आहे. आपण पुढचा फोन घेऊया. साताऱ्यावरने विश्वास जाधव बोलतात. विश्वास, विचारा तुमचा प्रश्न काय. हा हॅलो सर. हा बोला बोला. हा सर नमस्कार मॅडम, मी साताऱ्याहून बोलतोय. मला असं प्रश्न विचारायचा होता मॅडमला की तुमच्या लाईफ मध्ये प्रायोरिटी तुम्ही लेखनाला जास्त देता की ऍक्टिंगला. आणि दुसरं म्हणजे मला एक कॉम्प्लिमेंट दिसते होती की त्यांची जी सिरियल होती एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मराठीवर, तर त्यात त्यांचं खूप ऍक्टिंग चांगली होती. आणि आम्हाला त्यांच्या प्रश्न काय विचारला त्यांनी मला पण ते नीटच ऐकू आलेलं नाहीये, पण ते एका सिनेमाबद्दल कुठल्या तरी म्हणत होते, आधीचा कुठला तरी सिनेमा असेल. मला त्यांचा आवाज फार क्लिअर येत नव्हता, पण त्यांना तुझी ऍक्टिंग आवडली आणि तू पोहोचलेलं आहे तुझ्यापर्यंत. थँक्यू. पण आपण परत नाटकाकडे येऊया. म्हणजे डोंट वरी बी हॅपी करताना जे मी पण बघितलं किंवा प्रेक्षक पण त्याचं कौतुक खूप करतात. अशी नाटकं सध्या रंगभूमीवर येत असताना म्हणजे असे निर्माते जे आधी व्यावसायिक चाकोरी बाहेर जात नव्हते, ती आता नाटकाचे समुद्र हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे की एखादा कुठलाच व्यावसायिक निर्माता ह्याला धजावला नसता करायला ते की बाबा नको ह्याच्यात नाही येते मटेरियल, पण अशी नाटकं रंगभूमीवर येत आहेत. ह्याचं तुला कौतुक वाटतं की हे लोकांना हवी आहेत पण अशी नाटकं. कारण नांदी हा त्याचा मला सर्वात मोठा पिक पॉईंट का वाटतो की सगळं आम्ही एकाच ठिकाणी आणलं आणि लोक त्याला तुडुंब गर्दी करतो. निश्चित मला या बाबतीत सगळ्यात पहिलं कौतुक निर्मात्यांचंच करावं असं वाटतं, कारण हा खूप धाडसी डिसिजन आहे. मी मुद्दाम नाव घेईन प्रसाद कांबळीचं, ज्याने समुद्र सारखं नाटक आपल्याला दिलं. कारण बऱ्याचदा ना लोक फार ढोबळ फरक करून मोकळे होतात प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी. माझ्या मते समुद्र हे प्रायोगिकच आहे, म्हणजे हा प्रयोगच आहे रंगभूमीवरती झालेला, की अशा दोन पात्रांचं नाटक जे फक्त एकमेकांशी एक अत्यंत सिरियस इश्यू बोलतायत, ज्यात ऍक्च्युली जे ठोकताळे आहेत ठरलेले की यशस्वी नाटकाचा फॉर्म्युला असं म्हणून बांधलेली काही नाटकं असतात, त्याच्या कुठल्याच गणितांमध्ये समुद्र बसणारं नव्हतं. विषय म्हणून सुद्धा नव्हतं आणि प्रेझेंटेशन म्हणून सुद्धा नव्हतं. पण मला आपल्या प्रेक्षकांचंही मग इथं कौतुक करावं असं वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी समुद्रचा स्वीकार केला त्या स्क्रिप्टचा. म्हणजे मिलिंद बोकेल सरांची ती कादंबरी आहे, तिचं तर ते श्रेय आहेच, कारण ती आधी लोकांनी अनेक वाचलेली होती, त्यामुळे त्यांना उत्सुकता होती की याचं नाटक कसं होईल. पण दिग्दर्शक म्हणून चिन्मय मांडलेकर, लेखक म्हणून चिन्मय मांडलेकर नाटकाचा, आणि निर्माता म्हणून प्रसाद कांबळी, हे फॅब्युलस आहे. फॅब्युलस हा प्रयोग करणं. आणि इव्हन मी डोंट वरीच्या बाबतीत पण हेच म्हणेन की आपल्याकडे अजूनही नवरा बायको मधले शारीरिक संबंध असतील किंवा बायकांचे काही आजार असतील, आपण पाळी येणं, PCOD याबद्दल ओपनली बोलत नाही. आपण असं तर सोडाच, आपण नवरा बायको सुद्धा आपल्या बऱ्याचदा एकमेकांशी या विषयावर स्पष्ट बोलत नाहीत. असं सगळं असताना हा आजचा विषय, आजचा प्रॉब्लेम इतक्या स्पष्टपणे, त्याच्यात कुठेही काहीही आडपडदा नाहीये, पण त्याचबरोबर ते कुठेही वल्गर नाहीये. आता हे दिग्दर्शक म्हणून अद्वैतचंही श्रेय आहे, लेखक म्हणून मिहिर राजदाचंही श्रेय आहे, आणि निर्माता म्हणून नंदू कदम यांचं मी मनापासनं कौतुक करते, आभार मानते त्यांचे की त्यांनी
हा विषय रंगभूमीवर आणण्याची तयारी दाखवली. आणि अशा विषय तूही करतेस याचं कौतुक आहे जास्त, कारण म्हणजे तू आणि बाकीचे कलाकार सुद्धा, म्हणजे उमेश पण असेल आणि मिहीर सुद्धा काम करतोय त्याच्यामध्ये, की हे खूप कौतुकास्पद आहे की अशा गोष्टी येऊ देत लोकांसमोर आणि आपण असं ठरवूया नको की आम्ही देऊ तेच बघतील लोक. एक्झॅक्टली. आणि आपण, मला असं वाटतं की बऱ्याचदा ना प्रेक्षकांना गृहीत धरतो दोन्ही बाजूनी, म्हणजे हे त्यांना आवडणारच नाही असंही आपण म्हणून टाकतो आणि हेच त्यांना आवडेल असंही आपण ठरवतो. तर कदाचित फार सरप्राइझिंग आणि सपोर्टिव्ह रिॲक्शन्स असतात प्रेक्षकांकडनं. आपण पुढचा फोन घेऊया. भाईंदरवरनं प्रियंका बोलतेय. प्रियंका, विचार तुझा प्रश्न काय. मी हॅलो मॅम. हॅलो. हा, मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि मला तुम्हाला कधीतरी भेटायची खूप इच्छा आहे. ती खूप छोटी आहे पण तुझी खूप मोठी फॅन आहे. भेटूया, प्रयोगाला ये प्रियांका, आपण नक्की भेटूया. ठीक आहे. सॉरी, तुझा प्रश्न विचार. नाही, तिचा कट झाला वाटतं फोन, पण ती तुझी खूप मोठी फॅन आहे. ती छोटी आहे पण तुझी खूप मोठी फॅन. ठीक आहे. नाटकाच्या व्यतिरिक्त तू जे काही वेगवेगळे कार्यक्रम करतेस, म्हणजे पण ते म्हणजे आपल्या कवितांचे असतील, हे असतील, तू ह्या सगळ्यातनं वेळ कसा काढतेस मुळात? म्हणजे मला खरंच हा प्रश्न पडतो कधी कधी की तू कधीतरी तुझा ह्याचा प्रयोग लागलेला असतो, संध्याकाळी तू त्याच कोथरूडमध्ये कवितांचा कुठला तरी कार्यक्रम करत असतेस. हे वेळ आहे का तुझं, म्हणजे बेसिकली? हो, वेळ आहे. वेळ आहे. तुला हे सगळं करावंसंच वाटतं? सगळं करायला आवडतं. तब्येतीची हेळसांड झाली तरी चालेल, पण मला हे करावंसं वाटतं. थँक्स. पण मी प्रयत्न करते की या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्रेश ठेवतात रे. म्हणजे जसं नाटक करणं डेली सोप चालू असताना हे मला कुठेतरी फ्रेश करत होतं. मी दमत होते निश्चितपणे, म्हणजे शारीरिक दृष्ट्या म्हणायला गेलं तर ते खूप थकवणारं होतं, पण मेंटली जो फ्रेशनेस तुम्हाला यातनं मिळतो त्याचं काय करायचं. लाईव्ह ऑडियन्स कडनं रिस्पॉन्स मिळणं तो वेगळाच असतो, तो वेगळाच असतो. आणि आम्ही सनविवी नावाचा आत्ता एक कार्यक्रम करतो, मी आणि कौशल इनामदार. आमचे आत्ता आम्ही 3 का 4 आत्ता प्रयोग आम्ही केलेत, पण इतका सुंदर रिस्पॉन्स आम्हाला मिळालाय त्याला. आणि वेगवेगळ्या कविता, मग त्यातले किस्से, मग गप्पा, गाण्यांच्या गोष्टी वेगवेगळ्या, किंवा नेहमी कमलेश भडकमकर आणि आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही अशा असंख्य कॉन्सेप्ट वरती बोलतो की काय आपल्याला नवं करता येईल. आता आम्ही दिवाळीमध्ये एक कार्यक्रम केला होता की अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळापासून ते आजपर्यंत ज्या गाजलेल्या जोड्या आहेत त्यांची गाणी, असा एक कार्यक्रम आम्ही केला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या निमित्ताने होतं काय की तुम्ही वाचता, तुम्ही वाचन करता, संदर्भ शोधता, त्यासाठी पुस्तकं धुंडाळता. हे रोज नाही करायला मिळत. त्यामुळे मग हे जेव्हा मिळतं तेव्हा मी झडप घालून ते करते. म्हणून तिची खासियत ती पहाट ते रात्र अशी अखंड काम करत असते. दमत नाही ती, तिला नेहमी रिलॅक्स वाटत असतं. आपण पुढचा फोन घेऊया. डोंबिवलीवरनं जयेश बोलतोय. जयेश, विचार तुमचा प्रश्न काय. स्पृहा, मला प्रश्न असा विचारायचा होता तुला की जेव्हा तुम्ही मराठी तरुण अभिनेत्री म्हणून तुमच्या बरोबर एवढे वेगवेगळे नवीन कलाकार असतात आणि तुमचा एक छान ग्रुप आम्हाला नेहमी दिसत असतो की एवढे छान तुम्ही त्याच्यावर सगळे सेलिब्रिटी म्हणून वावरत असतात, तर तुम्हाला असं कुठल्याही प्रकारचं हिंदी फिल्म इंडस्ट्रीचं किंवा हल्ली चाललेल्या ट्रेंडचं कुठल्या प्रकारचं अट्रॅक्शन असतं समोर का? तुम्हाला मराठी अभिनेत्री म्हणून आणि मराठीत चाललेल्या सगळ्या कामांबद्दल एक अभिमान असतो आणि ते तुम्ही कॅरी करत असता? निश्चितच. म्हणजे मराठी आत्ता मी खरं सांगू का, आपल्याकडे सगळ्यात जास्त सेन्सिबल काम होतंय आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की मी या काळात आत्ता मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीत काम करते, जिथे फिल्म्समध्ये म्हणा, नाटकांमध्ये म्हणा, वेगवेगळे विषय येत आहेत, वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलणी होत आहेत, थेटपणे काहीतरी मांडण्याचा प्रयत्न होतोय. आणि अभिनेत्री म्हणून सुद्धा हे खूप चॅलेंजिंग आहे. त्याच पद्धतीने आता अनेक माध्यमं आहेत जी आम्हाला तुमच्यापर्यंत खूप छान पोहोचवतात, जी पूर्वी नव्हती कदाचित. त्यामुळे आता मराठी कलाकारांकडे बघण्याची प्रेक्षकांची सुद्धा दृष्टी बदलते आणि जशी ती दृष्टी बदलते तशा आमच्याकडनं असलेल्या अपेक्षा पण बदलतात. पण याला असं आहे का, म्हणजे त्यांच्या प्रश्नाला माझा उपप्रश्न असा आहे की मराठीतच इतकं काम आलंय वेगवेगळं आणि चांगलं की इतर भाषांमध्ये काम करायला कुठेही काम करू शकतो, पण तुमच्या आत्ता सध्याच्या तरुण कलाकारांमध्ये किंवा नवीन कलाकारांकडे इतकं काम आहे मराठीमध्येच चांगलं, त्यामुळे तुम्हाला या गोष्टींचा फार असं म्हणजे
फरक पडत नाही, दडपण नाही, दडपणपेक्षा विसर आहे का की बाबा नाही एवढं काय म्हणजे अगदीच गेलं पाहिजे बॉलिवूडमध्ये, इथेच काम खूप भरपूर आहे, इथे खूप चांगलं मिळतंय. तसं आता होतंय कारण एकतर मी खरं सांगू का, मला स्वतःबद्दल काही गोष्टी माहिती आहेत किंवा मी कशा पद्धतीचं काम करू शकते हे मला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे मला हे माहिती आहे की एका ठराविक पद्धतीचा जोपर्यंत सिनेमा बनत नाही तोपर्यंत मी बॉलिवूडमध्ये कितपत टिकू शकेन हे मला माहिती नाही. याच्यात मी कुठेही स्वतःला डिमीन करत नाहीये किंवा हा माझा कॉन्फिडन्स नाहीये असं नाहीये. मला माझी एक चौकट माहिती आहे किंवा ती चौकट समजा मला मोडायची असेल तर त्याच्यासाठी तसा सिनेमा सुद्धा बॉलिवूडमध्ये बनला पाहिजे. मला खूप छान काम आत्ता इथे करायला मिळतंय अँड आय एम व्हेरी हॅपी विथ इट. आणि ते तुझं छान काम आम्हाला बघायला मिळतंय हे आमचं म्हणजे नशीब आहे आमचं. पुण्यावरनं अतुल बोलतात. अतुल, विचारा तुमचा प्रश्न काय. सुहा मॅम, तुम्हाला सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत काम करून कसं वाटलं? तुमचा एक्सपिरियन्स काय त्यांच्याबद्दल? सध्या मी तुझं किती कौतुक करते वेगळं बोल आज, म्हणजे फारच झालं. मी गेल्या 8-1 वर्षात त्याच्याबद्दल इतकं नाही जोक सपाट, पण मी मगाशीच म्हटलं की माझा खूप चांगला मित्र आहे आणि तो मुलगा अत्यंत गोड आहे, अत्यंत गोड म्हणजे, आणि जेन्युइनली गोड आहे. अशी इतकी गोड माणसं फार नसतात आसपास. हे सगळं लक्षात ठेवा. हे सिद्ध्या, हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. घोषणा वगैरे असल्यावर का मला आता वाटायला लागलेलं आहे. नाही असं काही नाही, पण मला ना खूप अशी माणसं आवडतात जी बदलत नाहीत. मी 8 वर्षांपूर्वी सिद्धार्थला पहिल्यांदा भेटली आहे आणि 8 वर्षांनंतर मला असं वाटतं की तुमचं करिअर पण जवळपास एकत्र, म्हणजे पॅरलल आमचं करिअर होतं एकमेकांचं. आम्ही दोघंही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधनं या क्षेत्रात आलो आणि सुरू केलं कामाला. साधारण अग्निहोत्रपासूनच खरं म्हणजे कामाला दोघांची सुरुवात झाली. पण आज सिद्ध्या खूप मोठा स्टार आहे. सिद्धार्थ, त्याच्या फिल्म्स लोक मनापासून जाऊन बघतात, त्याच्या फिल्म्सची लोक वाट बघतात. हे स्टारडम कुठेही त्याला बदललेलं नाही. तो जसा होता तसाच अजूनही आहे आणि ही त्याची क्वालिटी मला सगळ्यात आवडते, जी माणूस म्हणून मला त्याच्याशी कनेक्ट करते. आणि काम तर तो गोडच करतो, त्यामुळे त्याच्याबद्दल तर काही वेगळं. आपणही खूप मोठा स्टार आहात आणि आपलंही काम खूप प्रेमाने बघितलं जातं, पण तुम्ही अजूनही डाऊन टू अर्थ, हे चांगली गोष्ट आहे. आपण कुर्ल्यावरनं पुढचा फोन घेऊया. चिरायू बोलतात. चिरायू, तुमचा प्रश्न काय विचारा. हॅलो मॅम. हाय. माझा प्रश्न आहे की तुमचा फेवरेट ऍक्टर आणि ऍक्ट्रेस कोण आहे? म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी, मराठी, भोजपुरी येतात? इंग्लिश मला आवडतात. इंग्रजी चित्रपट बघायला टॉम हँक्स खूप आवडतो, लिओनार्डो डी कॅप्रिओ खूप आवडतो, मेरिल स्ट्रिप खूप आवडते आणि जुलिया रॉबर्ट्स खूप आवडते. आणि हिंदी जुन्या फिल्म्समध्ये स्मिता पाटील, दीप्ती नवल, रेखा खूप आवडते. अमिताभ बच्चन अर्थातच खूप आवडतात, नसीरुद्दीन शाह, ओमपुरी. आणि मराठी अंकुश चौधरी मला खूप जास्त आवडतो आणि खूप आवडतात सगळे. पण ऍक्ट्रेस सॉरी ऍक्ट्रेस मला तिला फक्त स्फुरवा जोशी स्वतःचा नाही लेट मी. मुक्ताचं काम मला खूप आवडतं, सईचं काम मला खूप आवडतं डेफिनेटली. आम्हाला तुझं काम खूप आवडतं. पण या चांगल्या नोटवरती आपण एक ब्रेक घेऊया. पण तुम्ही तुमचे प्रश्न विचारायचे थांबू नका. आमचा फोन नंबर बघा 02261112400 या नंबरवर फटाफट फोन करा. शेवटचा सेगमेंट आहे. या सेगमेंटमध्ये तुम्हाला जितके प्रश्न विचारायचे असतील त्यासाठी तुम्ही फटाफट फोन करा. तोपर्यंत आम्ही एक छोटासा ब्रेक घेऊन येतो. पाहत राहा महाराष्ट्रवर. तर ब्रेकनंतर सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेवटचा सेगमेंट आहे. आपण स्पृहाबरोबर गप्पा मारूया. स्पृहा, जो मगाशी एक प्रश्न आला होता त्याच्याबद्दल बोलायचं राहिलं की तू एक लेख लिहिला होतास आणि त्याच्यामध्ये दुर्योधनाबद्दल तू त्यांचं असं म्हणणं होतं की तू खूप पॉझिटिव्ह लिहिलं होतंस. म्हणजे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे म्हणजे तुझं? काका विधाते नावाचे लेखक आहेत ज्यांची दुर्योधन नावाची अप्रतिम कादंबरी आहे. माझा मित्र आहे विकास गांजवे, त्याने मला ती गिफ्ट केली होती आणि ती कादंबरी ना ती तुम्हाला खूप विचार करायला लावते. त्या लेखाचा एकच मुद्दा होता की माणसं फक्त ब्लॅक किंवा फक्त व्हाईट नसतात, मध्ये एक ग्रे नावाची शेड असते आणि मला स्वतःला ती ग्रे शेड नेहमी फार फॅसिनेट करते. मग मला ना टिपिकल हिरो आणि टिपिकल हिरोईन याच्यापेक्षा जी मधली एक जमात असते ना ती खूप आवडते, कारण ती जास्त ह्युमन असते. असे परफेक्ट फक्त देव असू शकतात असले तर, पण माणसं असतात त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. त्यांना राग येतो, त्यांना संताप येतो, त्यांना वाईट वाटतं, त्यांना जेलसी वाटते
आणि ही खरी गोष्ट असते, ही प्रत्येकामध्ये असते. आणि त्या दुर्योधनमध्ये याच गोष्टी सांगायचा प्रयत्न केला होता. म्हणजे ज्या पद्धतीने आपण ठरलेल्या व्यक्तिरेखांकडे ठरलेल्या चष्म्यातनं, परत एकदा मी तेच म्हणेन की आपल्या प्रत्येकाचा एक चष्मा लावून आपण सगळ्या गोष्टींकडे बघत असतो. दुसऱ्याचाही काही पॉइंट ऑफ व्ह्यू असू शकतो हे आपण लक्षात घेत नाही. आणि आता हे वाढत चाललंय दिवसेंदिवस. सो हे त्या मेंटॅलिटीवरचं पुस्तक आहे की का असा वागला असू शकेल तो दुर्योधन, काय असेल त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यूने समजा विचार करायचा झाला अख्ख्या महाभारताचा, तर आपण करू शकू का, ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. आणि मला ते खूप फॅसिनेटिंग वाटलं होतं, म्हणून मी ते आर्टिकल लिहिलेलं होतं. आपल्याला पुढचा फोन आलाय, संदीप दातार बोलतायत. संदीप, विचारा तुमचा प्रश्न काय. हॅलो. हा, बोला बोला. हा, नमस्कार. मला मॅडमला हे विचारायचं, तुम्ही आजपर्यंत एवढ्या सिरियल केल्यात आणि विनोद लवेकरांचं नाव घेतलं. विनोद लवेकर हे खूप मोठे दिग्दर्शक आहेत. तर तुम्ही सगळ्यांची एवढं आजपर्यंत काम केलेत, पण बालकलाकारांपैकी तुम्ही आजपर्यंत कोणाची एवढं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं असं कोण, का तुम्ही असं सगळं मुलांबरोबर वगैरे कामं करता, तर या सिरियल पैकी तुम्ही कोणाला जास्त हे करता, बाल कलाकार वगैरे असे कोणी कामं केली आहेत का तुम्ही? तीच एक लहान मुल आहे एकदम. मला सेटवरती जेव्हा छोटी मुलं असतात तेव्हा खूप मजा येते. माझी पटकन मैत्री होते लहान मुलांची आणि मी त्यांच्याशी त्यांच्या वयाची होऊन गप्पा मारू शकते. आमच्या पेईंग घोस्ट नावाच्या चित्रपटात 7 लहान मुली होत्या आणि माझं त्या सगळ्यांशी खूप जमायचं. किंवा आमच्या उंच माझा झोकामध्ये मृणाल नावाची एक छोटी मुलगी होती, आमची खूप मैत्री होती आणि किंवा आहे इनफॅक्ट. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट मध्ये आमच्या पिंकी आणि बंटी नावाचे 2 अवली होते. तर आशुतोष आणि श्रुती ह्या दोघांची माझी अजूनही मैत्री आहे. आणि या सगळ्यांमध्ये मे बी मी रिलेट करू शकते खूप छान त्यांच्याबरोबर, का ते मला असं सांगता येणार नाही. पण या सगळ्यांशी मला खूप गप्पा मारायला आवडतात, त्यांच्याशी खेळायला आवडतं, चित्र रंगवायला आवडतात आणि मी खूप एन्जॉय करते. आत्ता एक गोष्ट मला अशी खूप सांगावीशी वाटते, पण पुढचे काही दिवस मला ती जरा गुलदस्त्यात ठेवावी लागणार आहे, त्यामुळे मी ते सांगत नाही. पण लवकरच त्यासाठी आपण परत लवकर भेटूया आणि तेव्हा तू सांगशील असं मला वाटतंय. आपण पुण्यावरचा पुढचा फोन घेऊया. अजिंक्य बोलतायत. अजिंक्य, विचारा तुमचा प्रश्न काय. हॅलो सर, स्पृहा मॅडमला मला असं विचारायचं होतं की आज या एवढ्या टॉप लेवलच्या ऍक्ट्रेस आहेत, तर तुमच्या आयुष्यात असा कुठला स्ट्रगल और अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली? आणि पुढचा प्रश्न की तुम्ही चला हवा येऊद्यामध्ये कधी दिसणार परत? हवा येऊद्यामध्ये कधी दिसणार आहात? आणि पहिला असं होतं की तुम्ही टॉप लेवलचे ऍक्ट्रेस आहात, तर तुम्हाला आता असं कुठलं स्ट्रगल आहे का तुमच्याकडे की जे तुम्हाला वाटतं की याच्यात मी स्ट्रगल करते अजून? आणि स्ट्रगल चुकतच नाही कधीच, म्हणजे तो कुणालाच नाही चुकत. एकतर टॉप लेवलच्या ऍक्ट्रेस हे पण खूप सब्जेक्टिव्ह आहे, तर तसं काय मला वाटत नाहीये. पण थँक्यू, तुम्ही हे मला ही कॉम्प्लिमेंट दिली त्याबद्दल. स्ट्रगल हा असतो की आपल्याला टिकून राहायचंय चांगल्या पद्धतीने, त्याचबरोबर आपल्याला मनासारखं काम करायचंय, ते काम शोधायचंय, बऱ्याचदा क्रिएट करावं लागतं काम स्वतःसाठी. त्यामुळे तसं त्या नव्या कामाचा शोध घेत राहणं, स्वतःला छान पद्धतीने प्रेझेंट करणं, या सगळ्यामध्ये ही जी कमर्शियल स्पर्धा आहे त्याच्यात सुद्धा तुम्हाला टिकून राहायचं असतं. सो हा स्ट्रगल आहेच आणि तो भागच आहे या कामाचा. सो ते आहेच. आणि हवा येऊद्यामध्ये कधी येणार आहेस तू? जे तू प्रत्येक 2-2 हफ्त्याने कधी येत असतेस तू. काहीतरी बोलू नको. नवीन फिल्म त्यांनी असं पण सांगितलं की त्यांच्याकडे गेस्ट नसले तुला फोन करतात ते, असं त्यांनी सांगितलं होतं एकदा. नाही हे काय बोलतायत महाराष्ट्र वनवरती. नाही, पण मी कदाचित आता फिल्मच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुन्हा हवा येऊद्यावर येईल. मला पुन्हा नाही, तुला बोलावतातच महिन्यातनं ते 3दा ती थँक्यू यार, महिन्यातनं ती 3दा मीरा रोडला असते असं सांगण्यात येतंय सगळीकडे. काय आहे, पण ते ठीक आहे, असू दे. आपण पुढचा फोन घेऊया. हिंगोलीवरनं गजानन मोरे बोलतायत. गजानन, विचारा तुमचा प्रश्न काय. मॅडमला विचारायचं, तुमचा आवडता चित्रपट कोणता? आवडता चित्रपट असं एक सांगणं खूप कठीण आहे रे. रिसेंटली सांग, आता जो बघितलायस नवीन याच्यामधला, जो कुठलाही असेल, बॉलिवूड असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल. मी काहीच नाही बघितलंय का गेल्या काही दिवसात बहुतेक. दंगल आता पाहिलेल्यातला दंगल मला खूप आवडला. कमाल काम केलेलं आहे सगळ्यांनी. नाही, कमाल फिल्म आहे ती, मस्त. पण मला एक आक्षेप आहे म्हणजे असा की तू इतकं सगळं, तू कविता छान करतेस, अभिनय खूप छान करतेस, पण ते गीतकार म्हणून जे काही काम एकच गाण्यानंतर जे काही बंद झालेलं आहे
ते का पुढे आपण सुरू ठेवलेलं नाही, नाहीये? एका असं वाटतं की गाण्यानंतर बंद नाही झालंय. नाही नाही, ठीक आहे, पण ते असं हप्त्याने जे काही येतंय ते असं येऊ दे की सारखं. नाही, खूप छान आता- तुझ्या गाण्यांना लोकांनी रिस्पॉन्स दिला आता आहे. रुबिक्स क्यूब नावाच्या चित्रपटासाठी मी वा, 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 अंतरीचा वा. सूर नावाचं एक गाणं लिहिलंय. सो आणि ते आवडतंय लोकांना, म्हणजे ते मला फोन येतात लोकांचे की त्यांना गाणं खूप आवडतंय, मेसेजेस करतात लोक. सो आय एम हॅपी. पण तुला कविता आणि ते गाणं लिहिण्यामध्ये काय फरक वाटतो? कधी कधी असं होतं का तुझ्याकडे ट्यून येते तुझ्याकडे आणि लिहा? कधी कधी नाही, हल्ली अच्छा, mostly हल्ली तसंच तसंच येतं. होतं. हल्ली तसंच होतं जास्तीत जास्त वेळेला. आता ती पद्धत आहे कामाची बऱ्यापैकी. पण ते तुला इंटरेस्टिंग वाटतं? मला खूप मजा येते, मला खूप मजा येते, कारण ती एक क्राफ्ट आहे. परत एकदा मी तेच म्हटलं की एकाच कामाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता कवितांमध्ये तुम्हाला अडवणारं कोणी नाहीये, किंवा तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने, वाटेल त्या वृत्तात, वाटलं तर मुक्त छंदात कसंही व्यक्त होऊ शकता. इथे तुम्हाला सिच्युएशन, हिरो कोण आहे, हिरोईन कोण आहे, गाणार कोण आहे, म्युझिक दिग्दर्शकाचं काय म्हणणं आहे. म्युझिक दिग्दर्शक म्हणजे म्युझिक आणि दिग्दर्शक चित्रपट, तर ह्यांचं काय अनेक ठिकाणी काम केल्यामुळे, अनेक ह्याच्यामध्ये काम केल्यामुळे तुझ्या भाषेचा तो होतो प्रश्न, होऊ शकतो. तर त्या सगळ्यांचं काय म्हणणं, या सगळ्याचा विचार करायचा असतो. पण ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग असते असं मला वाटतं. मला खूप मजा येते गाणं लिहायला. आणि तू जे म्हणतोस की ते हप्त्याने का, हा माझा सगळ्या संगीत दिग्दर्शकांना या व्यासपीठावर प्लीज गाणी लिहायला, मला आवडतं गाणी लिहायला, मला प्लीज संधी द्या. बरं, एक शेवटचा माझ्याकडनं असा प्रश्न की प्रेम हे आता येत आहे नवीन, पण ते बाकीचं काय काय आता असं नवीन येणार आहे जे नंतर तू टीझर मध्ये सांग, किंवा नाव नको घेऊस, पण काय आता इंटरेस्टिंग येणार आहे आता याच्या पुढे? नाही, आता एक तर बातमी लोकांना माहिती आहे, कारण देवा नावाचा चित्रपट मी केलाय, ज्यामध्ये अंकुश चौधरी आहे, तेजस्विनी पंडित आहे, मी आहे. तो यावर्षी येईल. एक होम स्वीट होम नावाची फिल्म केली आहे, जी ऋषिकेश जोशीने दिग्दर्शित केली. सो ती खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे, ती सुद्धा यावर्षी येईल. आणि आता एका फिल्मचं शूटिंग चालू आहे, ज्याबद्दल पण आता हळूहळू लोकांना माहिती आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित करतोय ती फिल्म, आणि मी आणि गश्मीर आम्ही पहिल्यांदा एकत्र या फिल्म मध्ये काम करतोय. सो हे 3 चित्रपट आहेत मार्गी आता. स्पृहा, तू आज आलीस पुन्हा एकदा महाराष्ट्र मनला, आणि तुझं सगळं आता गीतकार, कविता, अभिनय, दिग्दर्शन पण तू करावं, ह्या सगळ्या गोष्टी उत्तम चालत राहावं आणि हे असंच सुरू राहावं अशी मी प्रार्थना करतो. तू आज तिकडे आलीस त्यामुळे त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. तर आज आपण इथेच थांबूया सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये. पुढच्या शुक्रवारी आणि शनिवारी पुन्हा एकदा एका नवीन सेलिब्रिटी बरोबर भेटूया. तोपर्यंत इथेच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र वन.